नमस्कार, मी रंजना. माझ्या अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कैरीचं लोणचं बघणार आहोत. हे कैरीचं लोणचं चवदार होतं. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर आता आपण सुरुवात करूया. हा शेवटचा सीझन आहे. अजूनही बाजारामध्ये लोणचं बनवण्यासाठी कैऱ्या मिळतात. तर अर्धा किलो कैऱ्या मी घेऊन आले होते. कैरीला चीक असतो, तर 2 पाण्याने कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात. कैरीच्या बारीक फोडी करून घेतल्यात. आता आपण लोणचं बनवायला सुरुवात करूया. इथे 1 चमचा मी मीठ टाकत आहे. याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकते. कैऱ्याच्या फोडी पिवळ्या होईपर्यंत याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळ्या याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ लागेल अशा पद्धतीने हालवून घ्यायचे आहे. कैरीला हळद मीठ लावल्यामुळे याला पाणी सुटतं. याला झाकण ठेवून रात्रभर असे ठेवून द्यायचं आहे. कैरीला हळद मीठ लावून मी रात्रभर ठेवलं होतं, ते आता आपण बघूया. हे बघा पाणी सुटले. ते पाणी आता काढून घ्यायचं. हे पाणी गाळणीने काढून घ्यायचं आणि पंख्याखाली 3 ते 4 तास सुकवून घ्यायचं आहे. हे बघा थोडंसं हे आपण गाळणीने गाळून घेऊया. हे कैरीच्या फोडी 3 ते 4 तास पंख्याखाली सुकवून घ्यायच्या. जास्त कडकच सुकल्या पाहिजे असं काही नाही. आता आपण लोणच्याचा मसाला बघूया. 2 चमचे धने, 1 चमचा बडीशोप आहे, 2 चमचे मीठ आहे, सेंधव मीठ आहे, हे 50 ग्रॅम मोहरीची डाळ आहे, अर्धा चमचा मेथीदाणा आहे, 2 चमचे लाल तिखट आहे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा हळद आहे. हळद आणि लाल तिखट सोडून सगळं आता आपण भाजून घेऊया. हे सर्व मसाले मी ह्या चमच्याच्या मापाने घेतले. अर्धा किलो कैरीच्या लोणच्यासाठी मी हा मसाला घेतला आहे. इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे. धने टाकते 2 चमचे, 1 चमचा बडीशोप आहे, जिरे 1 चमचा, अर्धा चमचा मेथीदाणा आहे. हे सर्व आता आपण भाजून घेऊया. 1-2 मिनटं भाजून घ्यायचं. जास्त नाही भाजायचं, हलकं हलकं भाजून घ्यायचं. मसाला आपला भाजून झाला आहे, मी काढून घेते. त्याच्यामध्ये मी मोहरीची डाळ भाजून घेते. हलकी हलकी मोहरीची डाळ भाजून घ्यायची. जास्त नाही भाजायची, नाहीतर करपते. मोहरीची डाळ भाजून झाली, काढून घेते. मीठ थोडंसं भाजून घेऊया आपण. हे सर्व भाजलं की लोणचं आपलं चांगलं राहतं, खराब होत नाही. भाजलेला मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेते मी. इथे मी कैरीच्या लोणच्यामध्ये घालण्यासाठी 100 ग्रॅम तेल, शेंगदाणा तेल आहे, गरम करायला ठेवले. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे, तो टाकते. लाल तिखट घेतले, मीठ घेतले, हळद घेते, भाजलेली मोहरीची डाळ घेतली. हे सगळं एकत्र मिक्स करूया. तेल गरम करून थंड करून घेतले, ते टाकते याच्यामध्ये. तेल कधी पण लोणच्यामध्ये टाकताना गरम करायचं आणि थंड झाल्यानंतरच लोणच्यामध्ये टाकायचं, नाहीतर लोणचं खराब होतं. गरम तेल कधी लोणच्यामध्ये घालायचं नाही. गरम तेल लोणच्यामध्ये टाकलं तर लोणचं खराब होतं, भुर्जी येते त्याला. तर आपण याच्यामध्ये लोणच्याच्या फोडी टाकूया. मिक्स करून घेऊया. हे
लोणच्याला कधी पाण्याचा हात लावायचा नाही. सगळं हे कोरडं घ्यायचं. हे पाण्याचा हात लावला की लोणचं खराब होतं. तेल आणि मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता. लोणचं जेव्हा आपण बरणीमध्ये भरतो तेव्हा लोणच्याच्या फोडीच्या वरती तेल येईल इतकं तेल लोणच्यामध्ये घालायचं, म्हणजे लोणचं आपलं खराब होत नाही. कैरीचं लोणचं आपलं तयार झालं आहे. ह्याला पाण्याचा हात लावायचा नाही, म्हणजे लोणचं आपलं खराब होत नाही. वर्षभर तरी लोणचं हे चांगलं राहतं. आता हे सगळं लोणचं मी बरणीमध्ये भरून ठेवते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा आता मी सगळं भरून ठेवते लोणचं. कैरीचं लोणचं मी बरणीमध्ये भरून ठेवले. माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.